आज मी फोर्टस ब्लाऊज दाखवणार आहे. त्यासाठी मी पीस इस्त्री करून घेतला आहे, अस्तर आणि कटिंग. हे अस्तर मी बरोबर सेंटरला दुमडून दोन्ही साईडचे काठ मी कापून घेते. त्यानंतर मी याच्यावर कटिंग ठेवून मार्किंग करून घेणार. कटिंग पहिले सेट करून घेते. पिन लावून घेतलेत आणि मार्किंग करून घेतलेत. आता मी ते कट करून घेणार. कट केलेले हे मार्किंग करून घेते मी, उलटसुलट नको व्हायला म्हणून. स्लीवचं पण फ्रंट बाजू कुठची आहे ती मी मार्किंग करून घेतली. त्यानंतर मी 2 इंचाचे पट्टे काढून घेते बॅक साईडला लावण्यासाठी आणि काचपट्टीसाठी. माप टाकून मी 2 इंचाची पट्टी कापून घेते. त्यानंतर हे कापड जशी डिझाईन असेल सरळ बाजूला ठेवून त्याच्यावर मी अस्तर ठेवून घेते. अस्तरसुद्धा असंच ठेवायचं आहे जे आपलं सरळ डिझाईन येईल. आता हे प्लेन आहे कापड त्यामुळे ठीक आहे, पण डिझाईन असेल त्यावेळी नीट बघून अस्तर ठेवायचं आहे आपल्याला. आता ही अस्तरची कटिंग ठेवून मी थोडं थोडं मार्जिन ठेवून मी कट करून घेणार आहे कापड. बॅक साईड कट करून झाली, फ्रंट बाजू. आणि योगपट्टी जेवढी अस्तरची असते ना तेवढीच कट करायची आहे, एक्स्ट्रा कट करायची नाही. बाकीचं कापड जसं एक्स्ट्रा ठेवतो तसा योगपट्टीला ठेवायचं नाही. त्यानंतर स्लीवला जॉईंट लागणार आहे आणि जॉईंट दोन्ही बाजूला ठेवायचे आहेत, एका साईडला नाही ठेवायचं आहे. बरोबर सेंटरला कापड ठेवून स्लीव कट करायचे. आता हा मी जॉईंटसाठी कपडा कट करते. माप घेऊन तेवढाच मी एक्स्ट्राचा कपडा घेणार आहे, जास्त कापड वाया नाही घालवायचा. आणि त्याला पिनअप करून घेणार आहे, म्हणजे जॉईंट करताना दोन्ही पण एका साईडला जॉईंट होऊ नये त्यासाठी मी कटिंग करतानाच पिन लावून घेते योगपट्ट्या. आता हे पण पुढची बाजू आहे, बरोबर जसं आपण कापड काढणार तसंच अस्तरचं हे सेपरेट करायचं आहे. आणि ही बॅक साईड. बॉबिनला दोरा लावून घेणार आहे. आता मी हा इथं डायरेक्ट लावते. त्यानंतर स्लीव, पहिलं स्लीव जोडून घेते मी. स्लीवला जॉईंट होते ते मी जोडून घेतले. आता जी स्लीवची कापडची बाहेरची बाजू असेल त्याच्यावर अस्तर ठेवून मी अर्ध्या इंचावरती टीप मारून घेते. त्यानंतर त्यालाच नंतर मग एक दाब शिलाई करून घ्यायची आहे. आता ही अस्तरची एक दाब शिलाई झाल्यावर अस्तर दुमडून बाहेरच्या बाजूने सुद्धा एक दाब शिलाई करून घ्यायची आहे. बाहेरच्या बाजूने एक दाब शिलाई झाल्यानंतर पिन लावून व्यवस्थित जरा कापड स्ट्रेट करून त्याच्यानंतर पिन लावून अस्तर बाकीचं राहिलेलं जॉईंट करून घेणार. हाताने व्यवस्थित प्लेन करून नंतरच पुढे हळूहळू शिलाई करत घ्यायची आपल्याला, नाहीतर मध्ये मध्ये चुना येणार. एक्स्ट्राचा कपडा कापून घ्यायचा आहे. त्यानंतर ही लेस होती ती बरोबर सेंटरला
हे करून दोन्ही बाजूला समान यायला हवे असे सेंटर घेऊन कट करायची आहे. त्यानंतर स्लीवचा सुद्धा सेंटर घेऊन आपण त्या सेंटरलाच बरोबर लावणार आहोत. लेसची दोन्ही बाजू मी बंद करून घेते. जशी लेसची डिझाईन एका स्लीवला लावणार आहोत तशीच दुसऱ्या स्लीवला तशीच लावायची आहे. आता ह्या लेसला दोन्ही बाजूला सेम नाही आहे. मी जशी ह्या स्लीवला लावते तशीच सेम दुसऱ्या स्लीवला खाली डिझाईन दिसते ना तशीच मी दुसऱ्या स्लीवला पण तशीच सेम लावून घेणार आहे. उलटसुलट नाही करणार. अशा तऱ्हेने मी स्लीवला लेस लावून घेतले आहे. त्यानंतर हा बॅक पार्टला हे अस्तर जॉईन करून घेते. 1/2 इंचाच्या मार्जिनवरती आपण अस्तर जॉईन करून घेणार आहोत. ते पण हाताने असं प्लेन करून घेऊन हळूहळू शिलाई करून घ्यायची आपल्याला. एकदम फास्ट करून घेऊन मध्ये चुना येणार. त्यामुळे कापड एकदम प्लेन करून घेतल्यावरतीच आपण शिलाई करतो. आणि जिथं कर्व येतं तिथं थोडं थांबून शिलाई करून घ्यायची आहे. एक्स्ट्राचा कपडा कापून घेणार आहे. असेच बाकीचे सुद्धा फ्रंट पार्टचे पार्ट आहेत ते मी अस्तर जॉईन करून घेते. त्यानंतर त्यांचे एक्स्ट्राचे कापड कापून घेते. तर बॅक साईडला जसं दिलेल्या ब्लाऊजला टक्स असेल बॅक साईडचे तेवढंच आपण त्याच मार्जिनवरती ठेवून आपण टक्स टाकून घेणार आहोत. जसं ब्लाऊज दिलेला आहे आपल्याला तसंच शिवायचं आहे. आणि जसे जेवढे टक्सची उंची असेल तेवढेच टक्सची उंची घेणार आहे मी. हा बॅक गळा 2.25चा वरतून माप घेतलेला आहे आणि खालच्या बाजूने 3 इंच. पहिला गळा टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण टक्सचं मार्किंग करणार आहोत. कारण गळा आणि टक्स यांच्यामधलं अंतर 1.5 इंच एवढं तरी यायला पाहिजे. त्यानंतर मी दुमडून सेम तसंच दुसऱ्या बाजूला पण मार्किंग करून घेतलं आहे गळ्याची आणि टक्सची सुद्धा. आता हे टक्स मधली फक्त एक शिलाई मी टाकून घेते कारण डायरेक्ट दुमडून घेताना कापड वेगळा राहतो म्हणून. 1/2 इंचावरती स्ट्रेट शिलाई करायची आहे. नंतर मग क्रॉस होत जायचं आहे. दुसरा सुद्धा टक्स करून घ्यायचा आहे. दुसरा टक्स मारल्यावरती गळ्याला एक शिलाई टाकून घ्यायची आहे आणि मग तो एक्स्ट्राचा कपडा असेल तो थोडं अर्धा इंचाचा मार्जिन ठेवून कट करून घ्यायचा आहे. असं आता ही 2 इंचाची पट्टी आहे त्याला एका साईडने टिप मारून घ्यायची दुमडून. आणि हे मी आता बॅक साईडला इथे लावणार आहे. खालच्या बाजूने अर्ध्या इंचावरती शिलाई करून घेते. तर टक्स येईल तिथं टक्स आतल्या बाजूला करून मी तिथं एक छोटीशी चुनी घेणार आहे. तसंच दुसरा सुद्धा टक्स आहे तो आतल्या बाजूने फिरवून तिथं वरच्या पट्टीला छोटीशी चुनी घेऊन मी शिलाई करणार आहे. त्यानंतर एक्स्ट्रा पट्टी कापून टाकून एक दाब शिलाई देणार आहे पट्टीला. एक दाब शिलाई एकदम जवळ द्यायची आहे. जी शिलाई असते तिथंच अस्तरच्या पट्टीला द्यायची आहे. नंतर मग हात शिलाई करायची पट्टीला. आता हे मी पोटली ही डिझाईन असते ती मी करणार आहे. त्यासाठी मी हे बनवून घेते पोटलीचे डिझाईन्स आणि मी मार्किंग करून घेतलं आहे 1-1 इंचाचं. तसे मी ते ठेवून एकदा साधी शिलाई टाकून अटॅच करून घेणार आहे. त्यानंतर हे 2 इंचाची पट्टी मी घेऊन फिनिशिंगसाठी मी
गळ्याची फिनिशिंग करण्यासाठी मी ते 2 इंचाची पट्टी घेतली आहे, क्रॉस पट्टी, आणि मी ते जॉईन करते आता. क्रॉस पट्टी थोडं थांबून, कर्व असेल तिथे थोडं थांबून फूट उचलून नंतरच पुढे शिलाई करायची, फूट उचलत नंतर मग एक्स्ट्राचा कपडा हा कापून घ्यायचा आहे आणि मग थोडे कट्स मारायचे त्याला. त्यानंतर मी लेस जोडते फिनिशिंग आणि डिझाईन चांगले दिसण्यासाठी, कारण ह्याला काठ जास्त नाही, काठ थोडासाच होता, तो स्लीवला लावला आहे मी. तर ह्याला थोडीशी डिझाईन करण्यासाठी म्हणून मी लेस अटॅच करते. लेससुद्धा तशीच थोडं थांबून, कर्व असेल तिथं थोडं थांबून आपल्याला लेस अटॅच करायची आहे, फूट उचलायचं आहे आणि थोडी शिलाई करायची, फूट उचलून थोडी शिलाई करायची कर्वच्या इथं, आणि नंतर मग पुढे स्ट्रेट कापड असेल तिथं मग स्ट्रेट घ्यायचं आहे, स्ट्रेट गळायच्या इथं. आणि ही लेस थोडी जरा ब्रॉड होती, त्यामुळे मी डबल शिलाई दुसऱ्या थोडंसं अंतर ठेवून शिलाई करून घेते, म्हणजे ती पॅक होईल. उचलणार नाही असे. मस्त तयार झालं आहे. आता ही फ्रंट बाजूला टक्स आहे, 4 इंचावरती घेणार. मेन टक्स आहे तो 4 इंचावरती, आणि बघायचं किती इंचाचा टक्स आहे दिलेल्या ब्लाऊजला, तर ह्याला 2.5 इंचाचाच होता. नंतर मग हुक पट्टीच्या इथला तो 1.25 वरती मार्किंग करणार आहे, आणि साईडचा टक्स 2.5 इंचावरती मार्किंग, आणि सेंटर पॉईंट घेऊन ते 1.5 इंचाचे टक्स घ्यायचे आहेत. त्यानंतर हा आर्म होलवाला टक्स 2.5 इंचाचा घ्यायचा आहे, 1.5 इंचाचा मार्जिनवरती घ्यायचं आहे ते. दुसरी बाजू मी त्याच्यावर ठेवून छापून घेतले टक्स, आणि ते मार्किंग करून घेते. आणि हे मी आता टक्स मारून घेणार आहे. मेन टक्स आहे तो मी जरा फिक्स करून घेते, नंतर बाकीचे 1.5 इंचाचे डायरेक्ट करणार आहे मी ते टक्स. डायरेक्ट त्याला शिलाई टाकणार आहे. असे मी सगळे टक्स दोन्ही बाजूचे एका वेळेस एक करत नाही, मी एका वेळेस शिलाई टाकून घेते, म्हणजे असं हे प्रत्येक टक्ससाठी दोरा वाया नाही जात. एक मारून झाला की त्याला जोडून दुसरा टक्स मारून घ्यायचा आहे. तर एक साईड झाली आहे, दुसऱ्या साईडचे पण 2 टक्स राहिले, ते पण टक्स. आणि प्रत्येक टक्सला 2 वेळा शिलाई टाकायची आहे. त्यानंतर योकपट्टी अस्तर आणि कापडची सेम कट केलेली आहे. तर पहिले मी कापडची योकपट्टी जॉईन करते वरच्या बाजूने ठेवून. आता जसा तो कर्व असतो योकपट्टीचा, तिथं एकदम हलक्या हाताने योकपट्टी न ओढून घेता व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर मी हे अस्तरची योकपट्टी जॉईन करून घेतली, आणि अस्तरच्या योकपट्टीला एकदा शिलाई दिली वरच्या बाजूने. असं दुमडून घेणार मी हा फ्रंट पार्ट, आणि योकपट्टी असेल ती दुमडून घेऊन आतल्या बाजूने ही शिलाई करून घेणार आहे, आणि ती सुद्धा शिलाई मी डबल मारून घेणार आहे. प्रत्येक शिलाई डबल मारून घ्यायचे. हे पलटी मारणार आहे. पलटी मारल्यावर मस्तपैकी फिनिशिंगमध्ये फ्रंट बाजू तयार झाली आहे. तशीच दुसरी बाजू करून घेणार. आता हे गळ्याचा जो कटिंग केलेला भाग होता तो मी बटन पट्टीला कापून घेणार आहे, 2.5 इंचाचा, 2.5 इंचा ब्रॉड आणि तेवढ्या लांबीचा. हे मी एक शिलाई टाकून घेते 1/2 इंच दुमडून. हे आतल्या बाजूने जॉईंट करून घ्यायचं आहे.
त्यानंतर पुन्हा त्याला एकदा शिलाई द्यायची आहे आणि हे बाहेरच्या बाजूने दुमडून त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची, एक टिप मारून घ्यायची अशी. झाली बटन पट्टी झाली, तसेच काजपट्टी. त्यानंतर ही 1.5 इंचाची क्रॉसपट्टी काढून घेतली आहे मी, ती आता मी गळ्याला फिनिशिंगसाठी जोडते. कट मारायचे आहेत छोटे छोटे. गळ्याला मी पायपिंगची फिनिशिंग देते आता, पायपिंगचा दोरा न वापरता. बघा किती मस्त अशी पायपिंगची डिझाईन येते, त्याला दिसायला पण एकदम भारी दिसते. ते पायपिंगचा दोरा वापरायची काही गरज नाही. दुसऱ्या बाजूला मी लेस लावून घेतली आहे, एक्स्ट्राची योगपट्टी कापून घेतली. त्यानंतर हे बॅक साईडचा पार्ट आणि फ्रंटचे 2 पार्ट एकत्र ठेवून मापून घ्यायचे, लहान मोठे झाले की नाही ते. त्यानंतर मी शोल्डर जॉईन करून घेते. शोल्डरसुद्धा 1.25 इंचावरती जॉईन करून घ्यायचं आहे आणि स्लीवच्या साईडने 1/2 इंचावर असं क्रॉस शिलाई टाकायची आपल्याला. दुसरासुद्धा शोल्डर तसंच जॉईन करायचं आहे, सेम मापावरती क्रॉस असा. त्यानंतर 4 असे पार्ट एकत्र करून बघायचे, लहान मोठा कुठचा असेल तो. थोडासा कट द्यायचा आहे. शोल्डर जसा ब्लाऊजचा जेवढा असेल तेवढं शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला मार्किंग करून, आणि 4 पार्ट व्यवस्थित एकाच मापामध्ये करून घ्यायचे आहेत. जो एक्स्ट्रा कापड असेल तो मी आता हे फ्रंट साईडला शेप देते आणि एक्स्ट्रा कापड असेल तो मी कट करून घेते. दुसरेसुद्धा बाजूचं एक्स्ट्रा कापड मी कट करून घेते. त्यानंतर स्लीव ज्या तयार आहेत बरोबर पुन्हा एकदा बघायचे की बरोबर सेम साईजमध्ये आहेत की नाही. जर एक्स्ट्रा कापड असेल तर तो कट करायचा आहे. त्यानंतर मी सेंटरला स्लीवचं सेंटर, शोल्डरच्या सेंटरला जिथं आपण जॉईन करतो शोल्डर तिथं ठेवून हा जॉईंट करून घेते. आणि स्लीव ओढायचं नाही, एकदम अलगद हाताने जोडायचं आहे. ओढून घेतल्यावरती त्याला चुन्या येणार. मग कुठचं पूर्ण ब्लाऊज शिवताना कुठचाच कपडा ओढून घ्यायचा नाही आहे. दुसऱ्या बाजूने पण तसाच. आणि पुन्हा एकदा डबल शिलाई करून घ्यायची आहे. प्रत्येक वेळी डबल शिलाई टाकायची आहे. सिंगल शिलाई करून ते नंतर मग उसवते, त्यामुळे डबल शिलाई करायची. प्रत्येक हे आपण काही जरी अटॅच करत असलो तरी ते डबल शिलाईनेच जोडून घ्यायचं आहे. दुसरासुद्धा स्लीव मी त्याच प्रकारे जॉईन करून घेते. अशा तऱ्हेने बिलकुल ओढायचं नाही. जिथं कर्व असेल तिथं थोडं थांबून फूट उचलून आपल्याला शिलाई करायची आहे. ही दुसरी शिलाई मारते, 2 वेळा टिप मारून घेते मी. त्यानंतर 4 बाजू जोडून एक साईडने एक टिप मारून घ्यायचे. बॅक साईड स्लीव आणि व्यवस्थित हे करून. त्यानंतर हे फिटिंगचं माप टाकते. फिटिंगचं माप टाकताना काय हे एक्स्ट्राचं राहिलेलं 4 इंचाचं आहे, म्हणजे 2 इंच कमरेला फिटिंग बसेल. 2 इंचाचे एक्स्ट्रा. त्यानंतर हे आर्म होल जेवढा ब्लाऊजचं असेल तेवढाच मी ठेवते. स्लीव जसं ब्लाऊज असेल त्याच याने मी फिटिंग टाकते. दुसऱ्या बाजूला पण जेवढं स्लीव पहिला घेणार आहोत तेवढं स्लीवला मार्किंग दुसऱ्या बाजूला पण तेवढीच घ्यायची आहे.
आर्महोलचे मार्के, फिटिंगचे मार्के. आता यावर मी एक शिलाई टाकून घेणार आहे. दुसऱ्या बाजूला पण त्याच वेळी फिटिंगची शिलाई टाकून घ्यायची आहे. त्यानंतर अजून 4 शिलाया मी टाकणार आहे मार्जिनसाठी. एक्स्ट्राचा जो दोरा असतो तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला. तो तसंच ठेवायचा नाही ब्लाऊजला, लगेच कापून घ्यायचं आहे. आणि शिलाई स्लीवच्या इथं आणि कमरेच्या इथं लॉक करून घ्यायचे, जरा मागे पुढे असे हे करून. एक्स्ट्राचा कापड कापून टाकलाय. झाला मस्तपैकी ब्लाऊज शिवून.